आता विक्रांतने जे काही केलं आहे त्या सगळ्या प्रकरणातून सही सलामत जर सुटायचं असेल तर हर्षवर्धन जहागीरदारला आपल्या पायावर झुकायला लावावंच लागेल असं आता शिर्केला वाटत असतं. पण नेमकं कसं याचा विचार आता शिर्के करत असतो. त्याच वेळेला समोर अर्पिता आलेली असते. अर्पिता म्हणत असते, पप्पा पप्पा तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं अजूनही उत्तर दिलेलं नाहीये. नक्की काय चाललंय तुमच्या मनात? तुम्ही लावणार आहात ना माझं लग्न शौर्याशी? हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, अर्पिता बेटा सिच्युएशन काय आहे जरा समजून घे. हे वाक्य ऐकल्यावर आता अर्पिता म्हणत असते, पप्पा सिच्युएशन तुमच्या लाडक्याने क्रिएट करून ठेवला नको ती, त्यात माझा काय दोष आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, अगं तुझा दोष काहीच नाहीये, पण या विक्रांतने नालायकाने जी सिच्युएशन क्रिएट करून ठेवला त्याला कसं निस्तरायचं? त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा त्याचं तो बघून घेईल. त्याने करताना तुम्हाला किंवा आपल्या घरातल्या कोणाला विचारलं होतं का? नाही ना. तुम्ही त्याला प्रत्येक वेळी चांगलं शिकवत होतात ना, पण तरीही तुमच्या विरोधात जाऊन त्याने जे काही केलंय आता तोच निस्तरणार. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, बरोबर आहे तुझं, पण मी काय सांगतो ते नीट ऐक. जरा काही दिवस शांत राहा, शौर्य शौर्य करू नको. त्यावर अर्पिता म्हणत असते, पप्पा तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे मी शौर्याशिवाय नाही जगू शकत, आणि शौर्य शौर्य थांबव असं म्हणायचं नाही हा. असं बोलून अर्पिता आपल्या बेडरूम मध्ये निघून जाते. इकडे आपण पाहतोय आता शिर्केने स्वतःशी एक असा गंभीर निर्णय घेतलेला असतो ज्याच्या आधारावर तो आता हर्षवर्धन जहागीरदारला नमवणार असतो. आणि अशातच आपण पाहतोय आमदार शिर्केने आता एका त्याच्या पाळलेल्या गुंडाला फोन लावलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा त्याच्या बेडरूम मध्ये असतो आणि त्याच वेळेला तिथे कुमुदिनी आलेली असते. कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन तुझ्याकडे वेळ आहे का? मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब बोला, काय बोलायचं आहे? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन मला माहिती आहे ज्यावेळी तू ऊर्जाला या घरात घेऊन आला होतास त्यावेळी तुझ्या मनात हे होतं की येत्या 10 दिवसात तू ऊर्जाला घरातून बाहेर काढणार होतास, पण आताही तुझ्या मनात तेच आहे का? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्हाला त्यावेळेचं माझ्या मनातलं कळलं, मग आत्ता माझ्या मनात काय चाललंय हे कळत नाही. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन कळतंय मला, तेच तू तुझ्या बायकोला विजयाला बोलून दाखव ना. अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब विजयाचं काय घेऊन बसलात तुम्ही? तुम्ही तिला एवढी किंमत देऊ नका, नाहीतर एके दिवशी तुमच्या डोक्यावर बसून मिरा वाटेल. हे वाक्य ऐकल्यावर आता कुमुदिनी म्हणत असते, हर्षवर्धन ती सुद्धा या घरची सून आहे आणि तिचा मान सर्वात आधी, त्यामुळे तू तिला हलक्यात घेऊ नको. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो, आईसाहेब तुम्हाला काय म्हणायचंय आलं माझ्या लक्षात, नका काळजी करू तुम्ही, मी माझ्या परीने सगळी सिच्युएशन हँडल करेन, पण प्लीज आत्ता मला एकांत हवा आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे. आणि अशातच कुमुदिनी आपल्या बेडरूम मध्ये निघून गेलेली असते. इकडे आपण पाहतोय शिर्केने त्याच्या पाळलेल्या गुंडाला फोन लावलेला असतो. समोरून त्याचा पाळलेला गुंड मूर्छित म्हणत असतो, बोला साहेब. त्यावर लगेचच आता शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदारची सून ऊर्जा शिंदे हिला उचलायचंय. हे वाक्य ऐकल्यावर आता मूर्छित म्हणत असतो, साहेब होऊन जाईल, काळजी करू नका तुम्ही. त्यावर हर्षवर्धनच्या सुनेला उचलणं साधी सोपी गोष्ट नाहीये आणि ती ऊर्जा खूपच हुशार आहे, हे लक्षात असू दे. असं जेव्हा आता शिर्के म्हणतो त्यावेळेला मूर्छित म्हणत असतो, साहेब अहो तुम्ही मला एखाद्या मंत्रीच्या बायकोला, मंत्रीच्या सुनेला उचलायला सांगा, ते माझ्यासाठी कठीण नाही. हा हर्षवर्धन जहागीरदार कोण लागून गेला? असं जेव्हा आता मूर्छित म्हणतो त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अरे वा तू तर लय कॉन्फिडन्स आहे तुला, चल मग उचल तिला आणि आण तिला आपल्या फार्म हाऊसवर. हे वाक्य ऐकल्यावर मूर्छित हो असं म्हणतो आणि त्याने फोन ठेवलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता हर्षवर्धन जहागीरदार हा आता माझ्या पायावर येऊन नाक घासणार असं स्वप्न
शिर्के पाहत असतो आणि अशातच आपण पाहतोय ऊर्जा एका महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडत असते. त्याच वेळेला ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा थांब, मी सुद्धा येतो तुझ्या बरोबर. त्यावेळेला ऊर्जाला असं बोलावं लागतं, शौर्य काय चाललंय तुझं? आता माझ्या एका कामासाठी तू सुद्धा येणार तुझं काम सोडून? याला काय अर्थ आहे? त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तुझं ज्या दिशेला काम आहे ना त्याच दिशेला माझं सुद्धा काम आहे, मग आपण दोघं एकत्रच जाऊ ना. हे वाक्य ऐकल्यावर आता मागून कुमुदिनी म्हणत असते, अगदी बरोबर बोलतोय शौर्य. ऊर्जा तुला तुझ्या नवऱ्याबरोबर जायचं नाहीये का? तसं मला सांग. त्यावर ऊर्जा म्हणत असते, आजी असं काहीच नाहीये. आणि अशातच आता ऊर्जा म्हणत असते, चल शौर्य. मग दोघंही घरातून बाहेर पडतात. शौर्यने गाडी स्टार्ट केलेली असते, ऊर्जा बाजूला बसलेली असते. आणि अशातच आता हा जो मूर्छित असतो तो बरोबर मोक्याच्या ठिकाणी संपूर्ण फिल्डिंग लावून बसलेला असतो. आता ही ऊर्जा अलगतच त्याच्या जाळ्यात अडकणार अशी सिच्युएशन असते. आणि त्यातच आता ऊर्जा म्हणत असते, शौर्य थांब, इथेच माझं काम आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, ठीक आहे, तुझं काम झालं की मला फोन कर, मी इथून पुढे काही अंतरावरच माझं काम आहे तिथे जातो. आणि लगेचच ऊर्जा तिथे उतरते. शौर्य गाडी घेऊन पुढे जातो आणि तेवढ्यात मागून भरधाव एक गाडी आलेली असते आणि त्या गाडीचा दरवाजा उघडताच आतमधल्या गुंडांनी ऊर्जाला आत खेचलेलं असतं. अचानकपणे काय घडलं हे कोणालाच कळलेलं नसतं, पण ऊर्जा काही क्षणातच आता त्या गाडीत असते आणि ती सुटण्यासाठी खूपच धडपड करत असते. पण तेवढ्यात आतमध्ये असलेल्या 4 माणसांनी तिचे हातपाय बांधून तोंडामध्ये बोळा कोंबलेला असतो. आता हर्षवर्धनचा मुलगा शौर्य गाडी समोरून घेऊन जात असताना मागच्या आरशात त्याने पाहिलेलं असतं, तर त्याला काहीतरी गडबड झाली हे जाणवतं आणि लगेचच गाडी रिव्हर्स मारतो आणि विचारतो, काय घडलं इकडे? त्यावेळेला आजूबाजूची लोक सांगतात, तुमच्या गाडीतून उतरलेली बाई, तिला कोणीतरी किडनॅप करून नेलं. हे वाक्य ऐकल्यावर शौर्य पूर्णपणे हादरतो आणि मग शौर्य ज्या दिशेला ती गाडी गेलेली असते त्या दिशेला त्या गाडीचा पाठलाग करत असतो. शौर्य मागे, गाडी पुढे, ऊर्जा त्या गाडीच्या आत. आता ऊर्जाला आम्ही सक्सेसफुली किडनॅप केलं आहे ही बातमी त्या मूर्छितच्या माणसांनी आता शिर्केला दिलेली असते. शिर्के आता कॉलर टाईट करून घरातल्या घरात फिरत असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, शेवटी या ऊर्जाला सोडवण्यासाठी शौर्य धावपळ करणार, पण शौर्याची धावपळ निष्फळ ठरणार आणि मग शौर्य स्वतःच्या बापाकडे जाणार आणि त्याचा बाप माझ्याकडे येणार. शेवटी हे गोल चक्र आहे. त्या हर्षवर्धनला माझ्या पायाशी यावंच लागेल आणि एकदा का तो हर्षवर्धन माझ्या पायाशी आला त्यानंतर त्याला माझी अट मान्य करावीच लागेल. शौर्याला अर्पिताशी आणि माझ्या विक्रांतला तीर्थाशी लग्न लावण्याची अट या हर्षवर्धनला मान्य करावीच लागेल. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा घरी असतो. त्याच वेळेला शौर्याचा फोन हर्षवर्धनला आलेला असतो की डॅड कोणीतरी ऊर्जाला किडनॅप केलंय. ही बातमी आता हर्षवर्धनला खूपच टेन्शन देणारी असते. हर्षवर्धन लगेचच बोलू लागतो, काय बोलतोयस तू हे शौर्य? तूच तिच्याबरोबर गेला होतास ना, मग हे सगळं असं घडलंच कसं? त्यावेळेला शौर्य म्हणत असतो, डॅड मी तुम्हाला सविस्तर नंतर सगळं सांगतो, पण लगेचच तपासाची सूत्र फिरवा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. आणि अशातच आता हर्षवर्धनने आपल्या काही माणसांना ऊर्जाचं लोकेशन ट्रेस करायला सांगितलेलं असतं. इकडे आपण पाहतोय मूर्छितने सांगितल्याप्रमाणे या शिर्केच्या एका जवळच्याच फार्म हाऊसवर ऊर्जाला नेऊन डांबून ठेवलेलं असतं, बांधून ठेवलेलं असतं. पण काही केला आता ऊर्जाला तिथून हलू देत नसतात. आता नेमकी गाडी याच दिशेला गेली आहे आणि हेच एक पडका बंगला आहे हे आता शौर्याच्या लक्षात येतं आणि शौर्य त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. पण शौर्याला एकट्याला आत जायला आता भीती वाटत असते, कारण आतमध्ये बरेच गुंड असले आणि त्यांनी मला देखील धरलं तर सिच्युएशन हाताबाहेर जाईल हे आता शौर्याच्या लक्षात आलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धनला त्याच्या माणसांनी सांगितलेलं असतं की साहेब, त्या शिर्केच्या माणसांनीच ऊर्जाला किडनॅप केलं आहे, कारण मूर्छितच हे सगळं काही करू शकतो.
त्यावेळेला हर्षवर्धनने शिर्केला फोन केलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, काय चाललंय शिर्के, तुम्ही माझ्या सुनेला किडनॅप करण्याची हिम्मतच कशी केली? त्यावर शिर्के म्हणत असतो, अहो वकील साहेब, चिडताय काय? या वयात तुम्हाला चिडणं अजिबातच झेपणारं नाहीये. जरा विचार करा. आत्ता तर फक्त तुमच्या सुनेला किडनॅप केली आहे. परत एकदा तुमच्या मुलीला किडनॅप करण्यासाठी मला फारसा वेळ लागणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अरे शिर्क्या, तुझा नेमका उद्देश काय आहे? काय हवंय काय तुला? हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्क्या म्हणत असतो, तीच मागणी जी आधीपासून होती, त्यात काही बदल केलेला नाहीये मी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे बदल केला नाहीये याचा अर्थ काय? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, अहो आपल्या दोन्ही घरांनी एकमेकांच्या मुलीला एकमेकांकडे देण्याचं ठरवलं होतं ना. माझी मुलगी तुमच्या घरात, तुमची मुलगी माझ्या घरात. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के, काही झालं तरी मी माझ्या मुलीचा हात तुझ्या त्या नालायक वाया गेलेल्या मुलाच्या हातात अजिबात देणार नाही. उलट तुझ्या मुलाला मी अशा प्रकारची शिक्षा मिळवून देणार आहे ना, की उभ्या आयुष्यात तो कोणत्या मुलीकडे पाहिल तर फक्त आणि फक्त मान खाली घालेल. हे सगळं ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, ठीक आहे, तुम्हाला जर इतका माज असेल ना हर्षवर्धन जहागीरदार, मग झक मारा, काय करायचे ते करा, पण तुमची सून ऊर्जा तुम्हाला सापडणारच नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के, मी तुला शेवटची वॉर्निंग देतोय, माझ्या सुनेला जर काही झालं ना तर मी तुझे लचके तोडीन. हे सगळं ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन जहागीरदार, अरे तू एक मामुलीचा वकील आहेस. तुला जर आज समाजामध्ये किंमत आहे ना तर ती फक्त माझ्यामुळे, कारण मी तुझा मित्र आहे, किंवा होतो म्हणशील तर, कारण 4 लोकांना तू गेल्यावर हेच सांगतोस ना की जो शिर्के आहे शिर्के त्याचा मी मित्र आहे. मग मीच तुला फाट्यावर मारलं तर काय किंमत राहणार अरे हर्षवर्धना तुझी? असं जेव्हा आता शिर्के म्हणत असतो त्यावेळेला हर्षवर्धनने चिडून फोन ठेवलेला असतो आणि त्याने लगेचच आपल्या काही जवळच्या सूत्रांच्या मार्फत आता नेमका शिर्केचा कुठे कुठे वाडा किंवा बंगला पडका आहे याची माहिती काढलेली असते. आणि मग बरोबर अचूक ठिकाणी आता हर्षवर्धन आपल्या माणसांसकट तिथे पोहोचलेला असतो. तिथे आधीपासूनच आता शौर्य बाहेर उभा असतो. आपल्या बापासकट आपली फौज आली आहे हे आता जेव्हा शौर्याला कळतं, शौर्याच्या अंगात 10 हत्तींचं बळ येतं आणि लगेचच आता शौर्य बापासोबत त्या असलेल्या काही गुंडांसोबत आत गेलेला असतो. आणि मग समोरच बांधून ठेवलेला आपल्या सखीला म्हणजेच आपल्या सख्या बायकोला त्याने सोडवलेलं असतं. ऊर्जा म्हणत असते, शौर्य काय चाललंय हे सगळं? कुणी किडनॅप केलं मला? त्यावर शौर्य म्हणत असतो, आणखी कुणी, त्या नालायक विक्रांतच्या बापाने. आणि अशातच आता हर्षवर्धन म्हणत असतो, तुम्हा दोघांना घाबरायची गरज नाहीये, मी आहे तुमच्या सोबत. हे वाक्य ऐकल्यावर आता पूर्णपणे आपण त्या शिर्क्यांना संपवून टाकायचं असं जेव्हा आता हर्षवर्धनने म्हटलेलं असतं त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, आता तर या हर्षवर्धन शिर्केला मी त्याची लायकी दाखवून नाही दिली ना तर नावाची ऊर्जा शौर्य जहागीरदार नाही मी. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, नको काळजी करूस तू, बघ आजच्या आज त्या शिर्केच्या बंगल्यात शिरून मोठा दांडका त्याच्या पाठीवर जोरात हाणतो की नाही. हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, शौर्य अशा प्रकारची भाषा आपल्याला शोभत नाही, आपण गुंड नाही आहोत. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही, आता तुम्ही माझे सिनियर वकील आहात, आता तुम्हीच मला सांगा काय करायचं अशा वेळेला. त्यावेळेला हर्षवर्धनने म्हटलेलं असतं, जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करण्याऐवजी आपण आता वरती जाऊया आणि सगळ्यांना इत्थंभूत माहिती देऊया, कारण जवळच्या पोलीस स्टेशन सोबत या शिर्क्याचे जवळचे संबंध आहेत, त्यामुळे आपल्याला वरचढ व्हावं लागणार आहे शिर्क्याच्या. आणि अशातच आता शिर्केला जेव्हा कळतं की ऊर्जाला हर्षवर्धनने त्या बंगल्यातून सोडवलेलं आहे तेव्हा शिर्के चांगलाच हादरतो. तो लगेचच मुर्शिदला फोन लावतो. मुर्शिद म्हणत असतो, साहेब माफ करा,
पण मी तरी काय करणार, त्या हर्षवर्धनने आधीच 10-12 माणसं आणली होती आणि आमच्याकडे असलेलं अस्त्रशस्त्र देखील संपलेलं होतं. किती वेळा सांगितलं पैसा पुरवा, आम्ही नवीन अस्त्रशस्त्र घेतो, पण प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हा लोकांना फाट्यावर मारलात आणि आज आमच्या या परिस्थितीमुळे तुमची लागली की नाही वाट. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनचा शत्रुमित्र म्हणजेच शिर्के स्वतःचं डोकं कपाळावर आपटत असतो. पण त्याच दरम्यान त्याला समोरच्या भिंतीवर स्वतःच असं एक छायाचित्र दिसलेलं असतं, जे पाहिल्यावर शिर्के स्वतःशी बोलत असतो, अरे बाप रे बाप, म्हणजे काही दिवसांनंतर तर माझी अशी परिस्थिती होणार आहे, याचाच उपभोग मला आता घ्यावा लागतोय की काय. आणि तेवढ्यात हर्षवर्धनने आता शिर्केला फोन केलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, ए बटलर शिर्क्या, काय रे स्वतःला शहाणा समजतोस काय? एक गोष्ट लक्षात ठेव, आज तू जे काही वागलायस ना, त्यामुळे मी तुला येत्या काही दिवसांमध्ये अशी शिक्षा देणार आहे ना, की उभ्या आयुष्यात 10 वेळा विचार करशील तू असलं काही करताना. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के स्वतःशी बोलत असतो, वाट लागली. हा हर्षवर्धन तापलाय, म्हणजे आता येत्या काळामध्ये आपलं काही खरं नाही. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जाने इकडे पोलीस स्टेशनमध्ये रीतसर तक्रार केलेली असते की या शिर्केच्या नालायक गुंडांनी मला किडनॅप केलं होतं आणि सगळी सिच्युएशन त्यांना समजावून सांगितलेली असते. आता ही बातमी अगदी वरपर्यंत गेलेली असते. मग शिर्केला वरून फोन आलेला असतो, काय शिर्के, किती वेळा समजावायचं तुला, आपल्या या पक्षाशी गद्दारी करतोयस तू, असं म्हणत आता शिर्केला त्याची जागा त्याच्याच पक्षातील वरिष्ठांनी दाखवून दिलेली असते. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, येत्या काळामध्ये या मालिकेमध्ये आपल्याला नवीन काही पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.